नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी। 11वा हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची खुशखबर आलेली आहे। 11वा हप्ता कुठल्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे। आज रविवार आहे, हो, तर महिला बाल विकास खात्याकडे पैशाचं वर्ग केलंय, चेक जमा झालेला आहे। महिला बाल विकास खात्याला अधिकृतपणे ह्या पैशाचं वाटप झालंय। आता हे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या पात्र लाभार्थी आहेत अशा पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा जो हप्ता आहे त्याचं वाटप होणार आहे। त्यामुळे ताईंनो, तुमचं फक्त बघा आधार लिंक अकाउंट आहे का, चेक करा एकदा पुन्हा की आधार लिंक अकाउंट ॲक्टिव्ह आहे का। कारण कुठल्याही क्षणी आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे अर्थात 1500 रुपये मिळणार आहेत। काही ताईंना 500 रुपयेच मिळतील। ज्या कुठल्या राहिल्या असतील, ज्या PM किसान योजना नमो शेतकरीचा लाभ घेतात अशा ताईला 500 मिळणार आहेत, बाकीला 1500। काही टेक्निकल इश्यूमुळे 10वा हप्ता आला नाही अशा ज्या कुठल्या ताई असतील त्या ताईंना 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा आणि 11वा हप्ता मे महिन्याचा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। कधीही पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात। खुशखबर आहे, कुठल्याही क्षणात 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी। आता काळजी सोडून द्या, ज्या महिला पात्र अपात्र ही काळजी सोडून द्या। तुम्ही पिवळं रेशन कार्डमध्ये तुम्ही आहात का, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का, मग तुम्ही ते लावलं असेल नसेल, पिवळं रेशन कार्ड आहे ना, केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे ना, तुम्हाला काळजी करायची गरज नाही। मोठा निर्णय झालेला आहे, कोणत्याही क्षणी लाडकीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। ताईंनो, लक्षात असू, लाखो महिला अपात्र होत आहेत, तुम्ही पण अपात्र झालात का। लाडकीला पैसे 500 रुपये वाटप झालेत, काही महिलांना 1500 रुपये रेग्युलर जे येतात ते वाटप झालेत। अपात्र झालाय का, कसं चेक करायचं तुम्ही अपात्र झालात का। तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता का, म्हणून ऑनलाईन फॉर्म भरला म्हणजे तुमच्याकडे लॉगिन ID आहे, पासवर्ड आहे, बघतो लॉगिन ID पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर केलेल्या अर्जावर जायचं आणि तिथं तुमचं स्टेटस चेक करून घ्यायचं। लाडक्या बहिणीला खुशखबर आहे, 1500 जमा होणार आहे कुठल्याही क्षणामध्ये। कारण जे खातं तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे देतं त्यांच्याकडं 11वा हप्ता मे महिन्याचे जे काही पैसे आहेत ते ऑलरेडी जमा झालेले आहेत। मग कुठल्याही क्षणात लाडक्या बहिणीच्या खात्यात ते पैसे वितरित केले जाणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही पात्र आहात का, बघा लाडकी बहीण योजना पैसे वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे। महिला बाल विकास खाते यांच्याकडे ते पैसे जमा झालेले आहेत। आता हे पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया लगेच सुरू जाणार आहे। त्यामुळे तुम्ही चेक करायचं आहे तुमचं DBT अकाउंट ॲक्टिव्ह आहे का। जर तुमचं आधार लिंक ॲक्टिव्ह नसेल तर लक्षात ठेवा पैसे येणार नाही। आणि पात्र ज्या महिला आहेत, अनेक महिला आता प्रति महिन्यानुसार काही महिला अपात्र होतात। काही महिलाचं 64 वर्ष वय आहे, 11 महिने आहे, 64 वर्ष 10 महिने आहे, अशा महिलांचं 65 वर्ष कंप्लीट झालंय आणि 66 वर्ष होत आहे। तर या महिलांना 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अट आहे। त्यामुळे त्या अपात्र होत आहेत। ताईंनो, पैशाचं वितरण होणार, 1500 रुपये आधार लिंक बँकेत जमा होणारे। नवीन GR नुसार एक प्रति महिन्याचा 10 तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात पैसे येणार। परंतु आता हा तुमचा मे महिन्याचा आहे आणि मे महिन्याला साधारणतः 2 तारखेपर्यंत लाडकीला पैसे एप्रिलचे मिळाले होते। मे महिन्याचे पैसे तुम्हाला या 26 पासून ते 30 पर्यंत मिळतील आणि परत जूनचे 10 तारखेपर्यंत, जूनच्या 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत जूनचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार। त्यामुळे मे महिन्याची जो हप्ता आहे त्याची तारीख फिक्स झालेली आहे। कोणत्या महिलांचं, ज्या पात्र महिला आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत। सोमवारपासून पैसे जमा होणार आहेत तुमच्या, तसे तर कधी येणार आहेत, कारण ते पैसे ऑलरेडी ज्या खात्याकडे आहेत ते मिळाले। त्यांनी फक्त आता तुमच्या खात्यात ते पैसे वितरण करायची प्रक्रिया चालू ठेवावी।